विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. तुमचं परत मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इंग्लिश ग्रामरचा जो काही नायक 1.0 हा आपण म्हणू शकतो ही एक सिरीज आपण चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये सगळं इंग्लिश तुम्हाला दिसणार आहे. यूट्यूबवरती आपण हे डेली लेक्चर इथं टाकत आहे. मित्रांनो, हा आपला जवळपास 6वा लेक्चर असेल, म्हणजे बेसिकचा 6वा लेक्चर आहे. याच्या अगोदर 4 ते 5 लेक्चर इथं झालेले आहे. ते लेक्चर पहिले बघून घ्या, कारण की हा जो लेक्चर आहे हा बाकीच्या लेक्चरवरती तिथे डिपेंड आहे. महत्त्वाचा लेक्चर हा आपण इथं चालू करत आहे. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया. तर बघा, कन्सेप्ट काय अशी आहे. इथे जर बघितला तर आपल्याला सब्जेक्ट दिसतो पेज आफ्टर पेज. काय दिलेलं आहे इथं? पेज आफ्टर पेज. आणि इथं दिलेलं आहे आपल्याला आर, म्हणजे हे वर्ब आहे. त्याच्यानंतर बघा वुमन आफ्टर वुमन, परत काय दिलेलं आहे? स्टॉप. त्याच्यानंतर एव्हरी पर्सन सीक हॅपीनेस, द बास्केट ऑफ ॲपल्स अँड पियर वेअर हँगिंग. आता समजून घ्या मित्रांनो काय आहे याच्यामध्ये. जर आपण चेक केलं तर याच्यामध्ये काय आहे नेमकं, तर वर्ब माझ्यासाठी आर आहे, स्टॉप आहे, सिक आहे, वेअर हँगिंग आहे. बरोबर आहे. पण जेव्हा मी सब्जेक्ट कडे जातो, पेज आफ्टर पेज आहे, वुमन आफ्टर वुमन आहे, तर ही आफ्टरची कन्सेप्ट आहे. म्हणजे आफ्टरची कन्सेप्ट कशी आहे सर? जसं एखादा नाउन आहे त्याच्यानंतर आफ्टर आहे, परत तोच नाउन रिपीट होत असेल. जसं मी म्हणत आहे मॅन आफ्टर मॅन, बॉय आफ्टर बॉय, पेज आफ्टर पेज. बरोबर आहे. बुक आफ्टर बुक. मग याच्यामध्ये काय लक्षात येतो? तर याच्यामध्ये असं लक्षात येतो की ही जे कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट सिंग्युलर आहे, किंवा सब्जेक्ट जो आहे आपला सिंग्युलर आहे. मग तो जर सिंग्युलर जर असेल तर इथं काय यायला पाहिजे? तर इथं आर नाही येणार मित्रांनो, इथं येणार आहे इज. इथं काय येणार? इज. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा वुमन आफ्टर वुमन जर असेल तर परत हे माझ्यासाठी काय असणार? तर सब्जेक्ट कसं असणार माझ्यासाठी? सिंग्युलर. तो जर सिंग्युलर असेल तर परत मला सांगा स्टॉप हे काय? V1 हा प्लुरल असतो. चालेल का तो? नाही. इथं काय पाहिजे होतं? V5. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण? स्टॉप्स. येते तुमच्या लक्षामध्ये? म्हणजे कन्सेप्ट आफ्टरची आहे. पेज आफ्टर पेज असेल, वुमन आफ्टर वुमन असेल, मॅन आफ्टर मॅन असेल, बॉय आफ्टर बॉय असेल, गर्ल आफ्टर गर्ल असेल, तर आफ्टरची कन्सेप्टमध्ये काय येणार की हा जो सब्जेक्ट आहे माझ्यासाठी काय असणार आहे? सिंग्युलर असणार आहे. तो काय असणार माझ्यासाठी? सिंग्युलर. परत समजून घ्या एव्हरी पर्सन सीक हॅपीनेस. आता याच्यामध्ये जर चेक केलं, तुम्हाला मी याच्या अगोदरच्या पीपीटी मध्ये सांगितलं होतं की एव्हरी कसा असतो? सिंग्युलर असतो. एव्हरी कसा असतो? सिंग्युलर. मग तो जर सिंग्युलर जर असेल तर याच्यासोबत येणारा नाउन पण मित्रांनो सिंग्युलरच असणार. म्हणजे एव्हरी हा जो ॲडजेक्टिव्ह आहे तर याच्यासोबत येणारा नाउन हा पण काय असणार? सिंग्युलर असणार. कारण की आपण बघा याच्या अगोदरच्या स्लाइडमध्ये जर चेक केलं तर तुम्हाला दिसेल ते बघा, एव्हरी आपण मॅन लिहिलं, मेन लिहिलं का मित्रांनो? मेन. एव्हरी मी स्टुडंट लिहिणार, स्टुडंट्स नाही लिहू शकणार, कारण की एव्हरी हा सिंग्युलर ॲडजेक्टिव्ह आहे. परत बघा इच हा कसा आहे? सिंग्युलर. इच आपण मॅन लिहिलेला आहे, मेन लिहिलेलं नाही. किंवा इथं बघा एव्हरी वुमन लिहिलं आहे, वुमेन नाही लिहिलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं आपल्याला की हा जो आपला सब्जेक्ट आहे म्हणजे कुठला? तर ॲडजेक्टिव्ह आहे इथं, तर तो सिंग्युलर जर असेल तो काय असणार? सिंग्युलर. तर त्याच्या जवळचा जो नाउन आहे तो पण काय असणार मित्रांनो? सिंग्युलरच येणार. आणि येणारा वर्ब पण काय असणार? सिंग्युलर असणार. पण का? म्हणजे तुम्हाला माहित आहे ना की ज्या मित्राच्या आपण सहवासात राहत आहे त्याचे 200% आपल्यावर प्रभाव पडत असतो. बरोबर आहे. त्याची सवय आपल्याला लागत असतात. मग इथं चेक करा, एव्हरी पर्सन जर बघितलं हे सिंग्युलर आहे. मग इथं आपल्याला काय दिसत आहे? पर्सन पाहिजे होतं की पर्सन्स पाहिजे होतं? तर इथं यस नाही पाहिजे होतं, कारण की इथं जर चेक केलं तर याला तो प्लुरल बनवत आहे. म्हणजेच काय म्हणू शकतो? फक्त काय येणार इथं? एव्हरी पर्सन. एव्हरी पर्सन आता सिंग्युलर झाला. आता मला सांगा याच्यानुसार वर्ब पण काय पाहिजे होतं? सिंग्युलर. सिक हे काय? सिक जर बघितलं तर हा V1 आहे. सिक म्हणजे शोधणे. प्रत्येक व्यक्ती जी आहे समजा काय शोधत असतो? हॅपीनेस शोधत असतो. मग याच्यामध्ये जर चेक कर, सिक हे V1 आहे, चालेल का तो? नाही. मग इथं काय पाहिजे होतं? V5. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण? सिक. याला काय जोडल्या जाणार? हे जोडल्या जाणार. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. द बास्केट ऑफ ॲपल्स अँड पियर्स वेअर हँगिंग. आता बघा याच्यामध्ये द बास्केट पण दिलेलं आहे, ॲपल्स अँड पियर पण दिलेलं आहे. मग सर ॲपल्सनुसार घेणार, पियर्सनुसार घेणार की द बास्केटनुसार घेणार की सगळ्यानुसार घेणार? आता मित्रांनो इथं कन्सेप्ट चेंज होते. आता चेक करून घ्या याच्यामध्ये काय म्हणतो हा. बघा
जेव्हा हे अनेक आपल्याला सब्जेक्ट तिथं भास होत असतात आहे की नाही, तर याच्यामध्ये काय करणार आपण, जो वाक्यातील फर्स्ट प्रिपोजिशन आहे म्हणजे सेंटेन्स मधला जो फर्स्ट प्रिपोजिशन आहे तिथं मी सेंटेन्स कट करणार. बघा सेंटेन्स मधला फर्स्ट प्रिपोजिशन जर बघितलं, ऑफ हे माझ्यासाठी फर्स्ट प्रिपोजिशन आहे, कारण की द जर बघितलं आर्टिकल आहे, बास्केट हे नाउन आहे, ऑफ हे प्रिपोजिशन आहे, तो सेंटेन्स मधला फर्स्ट प्रिपोजिशन आहे. तिथं मी सेंटेन्स कट करणार आणि त्याच्या अगोदरचा जो सब्जेक्ट आहे की नाही, सब्जेक्ट कोण आहे त्याच्या अगोदर, द बास्केट. बरं आहे, याच्या अगोदरच्या सब्जेक्ट नुसार काय घेणार मी, वर्ब घेणार. मग द बास्केट सिंगुलर आहे की प्लुरल आहे मित्रांनो, सिंगुलर आहे. द बास्केट काय इथं सिंगुलर, ऍपल्स काय प्लुरल, पियर्स काय प्लुरल, पण द बास्केट सिंगुलर असल्याच्या कारणानं इथं वेअर नाही येणार मित्रांनो, इथं येणार वॉज हँगिंग. इथं काय येणार, वॉज हँगिंग. पॉईंट क्लिअर काय इथपर्यंत समजून घ्या. द बास्केट ऑफ ऍपल्स अँड पियर्स हे एवढे सब्जेक्ट आपल्याला वाटत होते सुरुवातीला. आपण काय केलं की द बास्केट ऑफ ऑब्झर्व सेंटेन्स कट केला मी, कारण की सेंटेन्स मधला फर्स्ट प्रिपोजिशन आहे तो, याच्या अगोदरच्या सब्जेक्ट नुसार काय घेतलेलं आहे, तिथं वर्ब घेतलेला आहे. पहिली कन्सेप्ट काय शिकलो आपण इथं, पेज आफ्टर पेज, वुमन आफ्टर वुमन, म्हणजे ही कन्सेप्ट कशाची होती, आफ्टरची. तर हे सगळे जे सब्जेक्ट आहे हे काय कन्सिडर केल्या जातात, सिंगुलर. एव्हरी सिंगुलर असतो तर नाउन पण त्याच्यासोबत येणार काय असणार, सिंगुलरच असणार. तिथं मेन येणार नाही, मॅन येणार. तिथं पर्सन्स येणार नाही, पर्सन येणार. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. चला समोर बघा, ही कन्सेप्ट कंटिन्यू चालू राहणार. आता वन ऑफ माय सर्वंट्स टेल मी इट. आता मला सांगा इथं जर बघितलं तर कोण आहे, कोण आहे इथं, इथं टेल हे माझ्यासाठी वर्ब आहे. परत मला सांगा वेअर आहे. इथं जर बघितलं इज डान्सिंग आहे, वॉज म्हणू शकतो आपण, त्याला वॉज पण वाचल्या जाते, बरोबर आहे. आता बघा वन ऑफ माय सर्वंट्स, वन ऑफ माय सर्वंट्स नुसार घेणार, वन नुसार घेणार की माय सर्वंट्स नुसार घेणार फक्त. तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, परत मी तुम्हाला काय म्हणलं की फर्स्ट प्रिपोजिशन जवळ आपण सेंटेन्स काय करणार, तिथं कट करणार. मग त्याच्या अगोदर कोण आहे, वन आहे. वन सिंगुलर आहे की प्लुरल आहे, तर ऑब्विसली सिंगुलरच आहे. वनला प्लुरल म्हणसाल का, नाही. वन म्हणजे एक, एक म्हणजे सिंगुलरच असणार तो. मग तो जर सिंगुलर जर असेल, इथं काय दिलं आहे, टेल. टेल हे काय मित्रांनो, V1. V1 चालेल का, नाही. इथं गलत आहे तो सेंटेन्स. इथं काय पाहिजे होतं आपल्याला, इथं येणार मित्रांनो टेल्स. इथं काय येणार, टेल्स, V5 येते तुमच्या लक्षामध्ये. नंतरचा सेंटेन्स चेक करा, टू ऑफ माय बुक्स. आता मला सांगा टू ऑफ माय बुक्स जर असेल तर इथं तुम्ही कशानुसार घेणार आहे, ऑलरेडी टू नुसार, बरोबर आहे. टू ऑफ माय बुक्स नुसार घेणार का, नाही. फक्त बुक्स नुसार घेणार का, नाही. आपण कशानुसार घेणार, टू नुसार. टू हे सिंगुलर आहे की प्लुरल आहे, परत तीच कन्सेप्ट काय, प्लुरल आहे तो, कारण दोन हे काय असणार, प्लुरल. प्लुरल जर असेल तर इथं वेअर घेतलेलं आहे, करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे, करेक्ट आहे तो सेंटेन्स. नेक्स्ट सेंटेन्स बघा, द पीपल इन द हॉल. आता बघा द पीपल इन द हॉल जर बघितलं तर त्याच्यामध्ये हॉलनुसार घेणार की पीपलनुसार घेणार की कशानुसार, इननुसार घेणार. तर याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला सांगेल की तीच गोष्ट आहे की द पीपलनुसार घेणार आपण, कारण की सेंटेन्स मधला फर्स्ट प्रिपोजिशन कोण आहे, इन आहे. इनच्या अगोदर कोण आहे, द पीपल आहे. मग द पीपल जर बघितलं सिंगुलर आहे की प्लुरल आहे, तर बरेच जणांना तो सिंगुलर वाटत असतो, सर तो सिंगुलर आहे कारण की त्याला एस जोडला गेलेला आहे का, नाही. तर मित्रांनो जेव्हा समजा पीपल हा वर्ड आहे तसं तो प्लुरल असतो. पीपल म्हणजे लोक असतात, बरोबर आहे की नाही. जसं मला सांगा एखादा व्यक्ती रस्त्याने जात आहे तर आपण म्हणतो का त्याला काय लोक चालले म्हणून, नाही. लोक याचा अर्थ काय होतो की तो प्लुरल फॉर्मचं नाउन आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे जसं म्हणायचं मला इथं की पीपल हे जर बघितलं तर हे प्लुरल आहे. हा जर प्लुरल जर असेल, ठीक आहे, हा जर प्लुरल जर असेल तर इज डान्सिंग करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे, इनकरेक्ट आहे तो, कारण की इथं काय पाहिजे होतं, इथं येणार मित्रांनो आर डान्सिंग. इथं काय येणार, आर डान्सिंग. द पीपल इन द हॉल आर डान्सिंग. द हॉलनुसार घेणार का आपण, नाही. आपण कशानुसार घेणार, पीपलनुसार. परत समजून घ्या, द पेपर्स इन द कपबोर्ड. आता मला सांगा इथं काय दिलेलं आहे, इन. म्हणजे तुम्ही हे नका विचार करता की ऑपच प्रिपोजिशन येणार म्हणून. इन ॲट काही येऊ शकते, ते सगळं प्रिपोजिशनच आहे. मग इन हे काय इथं प्रिपोजिशन आहे. परत मला सांगा कशानुसार घेणार, द पेपर्सनुसार. द पेपर्स हे सिंगुलर आहे की प्लुरल आहे, तर प्लुरल आहे. द कपबोर्ड हे काय सिंगुलर आहे, पण मी कोणानुसार घेणार आहे, पेपर्सनुसार. पेपर्स हे प्लुरल आहे मित्रांनो. तो जर प्लुरल जर असेल तर आता वॉज बरोबर आहे का, तर नाही. इथं काय पाहिजे होतं, इथं पाहिजे होतं वेअर, कारण की इथं द पेपर्स आहे तो प्लुरल आहे, वेअर हे प्लुरल असणार. इज दॅट क्लिअर, ओके. चला समोर जातोय, तुम्ही पण चला सोबतच. चेक करा समोर काय दिले, नन ऑफ द ब्रदर्स हॅव देअर फादर्स काय टॅलेंट.
हा प्रश्न जर बघितला तर परत तिथं आपण म्हणू शकतो एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे कंबाईनला. नन ऑफ द ब्रदर्स. आता मला सांगा द ब्रदर्सनुसार घेणार की नन नुसार घेणार? परत तीच कन्सेप्ट, कोणानुसार घेणार? नन नुसार. आता नन, नायदर, आयदर हे जर सब्जेक्टच्या ठिकाणी आले तर ते सिंग्युलर असतात. म्हणजे मी तुम्हाला इथं लिहून देणार. कुठे लिहून देणार? इथं बघा, नायदर, आयदर. त्याच्यानंतर जर बघितलं नन, वन आहे की नाही. परत आपण म्हणू शकतो एव्हरीवन, एव्हरीबडी. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण याच्या अगोदर एव्हरी बघितलं होतं, इच. हे सगळे काय? तर हे आहे मित्रांनो सिंग्युलर. हे कसे आहे? सगळे सिंग्युलर. पॉईंट कळत आहे तुम्हाला? नायदर, आयदर, नन, वन, एव्हरीवन, एव्हरीबडी, एव्हरी, इच हे सगळे काय? हे सिंग्युलर असतात. आता मला सांगा नन कसा आहे? इथं नन कसा आहे? सिंग्युलर आहे. तो जर सिंग्युलर असेल तर हॅव पाहिजे होतं का आपल्याला? नाही. हॅव काय सांगतो? प्लुरल फॉर्म आहे तो. मग इथं काय येणार? तर इथं करेक्शन होणार, तो सेंटेन्स इथं इम्प्रूव्हमेंट होणार. इथं जर चेक जर केलं तर तो असेल हॅज. इथं काय पाहिजे होतं? हॅज. नन ऑफ द ब्रदर्स हॅज देअर टॅलेंट्स. काय रे? आपण म्हणू शकतो टॅलेंट. मग हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे की तो काय असणार माझ्यासाठी? हॅज असेल. पॉईंट क्लिअर. नंतर बघा सम ऑफ टीव्ही सिरियल. आता जर बघितलं तर हा राजश्रीवाला नाही, हा 4 वेळेस प्रश्न रिपीट झालेला आहे सम ऑफ टीव्ही सिरियलवाला. मग इथं जर चेक केलं म्हणजे ॲज इट इज, म्हणजे आयोगाला वेळ पण नाही आहे की थोडंफार चेंजेस करायचे त्याच्यामध्ये. नाही, आयोगाने ॲज इट इज तिथं कॉपी केलं. 2-3 एक्झाममध्ये हे विचारलेलं आहे. म्हणजे तोच राजश्रीवाला विचारत आहे, तोच कंबाईनला विचारत आहे, तोच गटकला विचारत आहे. समजून घ्या सम ऑफ द टीव्ही सिरियल. मग मला सांगा परत मी कशानुसार घेणार? समनुसार. मग समनुसार जर घेत असेल तर तो सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? तर आपल्याला तो सिंग्युलर वाटत असतो. समजून घ्या मित्रांनो की सम जर बघितलं, सम म्हणजे थोडे. थोडेमध्ये एक्झॅक्ट सांगता येतो का किती आहे म्हणून? नाही. एक जर असेल तर आपण थोडे म्हणू का? नाही. मग याच्यामध्ये जर समजून घ्या, हे जर तुम्ही लिहिलं असाल तर आता इथं साईडला मी लिहून देतो. सम असेल, बोथ, बऱ्याचदा हे ऑल पण येतो, ऑल. तर हे सगळे काय असतात? तर हे असतात मित्रांनो प्लुरल. हे काय असतात? प्लुरल. प्लुरल म्हणजेच काय? अनेक. तुम्हाला माहित आहे ते. सम, त्याच्यानंतर बोथ, त्याच्यानंतर ऑल. आता मला सांगा सम जर बघितलं तर इथं प्लुरल आहे. सम कसा आहे? इथं प्लुरल आहे. तो जर प्लुरल असेल मित्रांनो तर आता मला सांगा इथं हे इज करेक्ट की इनकरेक्ट आहे? तर इनकरेक्ट आहे, कारण की इज हा सिंग्युलर असतो. आपल्याला प्लुरल फॉर्म पाहिजे तिथं, म्हणून इथं काय येणार? आर येणार. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर चेक करा इच ऑफ द टू. इच नाही, आयदर ऑफ द टू. मग मला सांगा द टू नुसार घेणार की आयदर नुसार घेणार? आयदर नुसार. सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? आताच लिहून दिलं की तो काय आहे? त्याचं सिंग्युलर आहे. तो जर सिंग्युलर जर असेल मित्रांनो तर आता हे मी डिलीट करतो, तुम्ही लिहून घ्यायला. हा जर सिंग्युलर जर असेल तर आता चेक करून घ्या काय दिलेलं आहे? वेअर सपोज. मग वेअर करेक्ट आहे का? नाही, कारण की वेअर काय सांगतो इथं? प्लुरल. आपल्याला काय पाहिजे होतं? सिंग्युलर. म्हणजे इथं काय येणार? वॉज सपोज. येते तुमच्या लक्षात. नंतर सेंटेन्स चेक करा. नोबडी इज गोईंग देअर. आता जर बघितलं तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं एव्हरीबडी, नोबडी, नो वन, वन, आयदर, नायदर, एव्हरीवन, एव्हरीथिंग. तर हे सगळे काय? सगळे हे सिंग्युलर आहे. मग हे जर सिंग्युलर जर असेल तर नोबडी इज गोईंग देअर हे करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे? तर करेक्ट आहे. हा सेंटेन्स करेक्ट आहे. कुठंच एरर आहे का या सेंटेन्समध्ये? नाही. आता या सेंटेन्समध्ये जर एरर काढली तर आयोग आपल्यामध्ये एरर काढेल, बरोबर आहे की नाही? तर मित्रांनो हा सेंटेन्स काय असेल? माझ्यासाठी करेक्ट असेल. ठीक आहे, समोर जाऊया. चेक करा सेंटेन्स काय दिलेले? आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स किंवा सेंटेन्सेस. इच ऑफ द बॉईज हॅव फिनिश्ड. ठीक आहे, इच ऑफ द बॉईज हॅव फिनिश्ड काय? हिज वर्क. समोर जर बघितलं मेनी अ मेन वॉज किल्ड इन द वॉर, नायदर ऑफ द टू इज प्रेझेंट हियर. आता जर चेक जर केलं तर काय म्हणतो तो चेक करून घ्या. इच आहे आणि द बॉईज आहे. कशानुसार घेणार? इच नुसार. सिंग्युलर पाहिजे होतं की प्लुरल पाहिजे होतं? सिंग्युलर. हॅव फिनिश नाही तर इथं काय पाहिजे होतं? हॅज फिनिश्ड.
बरं आहे. म्हणजे हा सेंटेन्स चुकीचा आहे. मेनी अ, मग मेनी अ आणि अ मेनीची कन्सेप्ट बघितली आहे. मेनी अ हा सिंग्युलर असतो. मेनी अ कसा असतो? सिंग्युलर. तर इथं मेन पाहिजे होतं की मॅन पाहिजे होतं? तर तुम्हाला माहित आहे की इथं नाउन पण काय येणार? सिंग्युलरच येणार. मॅन करेक्ट आहे. आणि सॉरी मेन हे चुकीचं आहे. आपण करेक्शन काय केलं इथं? मॅन केलं. त्याच्यानंतर जर चेक जर केलं तर तुम्हाला असं दिसत आहे, परत जर समजून जर घेतलं तर आपण काय बनवलं याला? मॅन हा सिंग्युलर बनवला. आणि याच्यानुसारच काय असतो? वर्ब पण असतो. मग वॉज किल्ड करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे? करेक्ट आहे, कारण की वॉज हा काय असतो? सिंग्युलर असतो. मग एरर कुठं होतं? तर मेन नाही, इथे मॅन पाहिजे. इथं पण आयोग फसवतो. फक्त सब्जेक्टनुसार आपण वर्बच चेक करणार नाही. तर इथं जो आपला ॲडजेक्टिव्ह आलेला आहे त्याच्याजवळ येणारा जो नाऊन आहे तो पण चेक करणार तिथं की तो सिंग्युलर ॲडजेक्टिव्ह आहे, तर येणारा नाऊन पण काय असणार तिथं? सिंग्युलरच असणार. मग ए बी गलत आहे. नायदर ऑफ द टू. आता मला सांगा, नायदर हा सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? सिंग्युलर. तो जर सिंग्युलर असेल तर इज करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे? तर करेक्ट आहे तो. इथं काय असणार? तो करेक्ट असणार. इज प्रेझेंट हिअर. मग इथं जर म्हणून आपण सी हे करेक्ट आहे माझ्यासाठी, सी जर करेक्ट असेल तर ओनली सी याचा आन्सर यायला पाहिजे. बरोबर आहे. ए आणि बी मध्ये आपण इम्प्रुव्हमेंट करून तुम्हाला दाखवलेलं आहे की इम्प्रुव्हमेंट कुठं कुठं होणार? मॅन. इथं काय होणार? हॅज. पॉईंट क्लिअर का? चला समोर जाऊया, चेक करून घ्या सर. ओके. चला ही कन्सेप्ट थोडी मोठी आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो टू डू टू हॅव आणि टू बी ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून. ही जर कन्सेप्ट जर बघितलं तर आपण वेगळ्या लेक्चरमध्ये याला बघणार आहे, कारण की लिंक एक वेळेस लागल्याच्या नंतर तो लेक्चर खूप लेंदी होऊ शकतो, मोठा होऊ शकतो. त्याच्यामुळे तुमच्या मानसिकतेनुसार अजून हा जो लेक्चर आहे मी नेक्स्ट पार्टमध्ये घेऊन येतो. तिथपर्यंत थांबूया. तुम्ही अभ्यास करत असाल, ठीक आहे, अशी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.